प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या अगोदर जोडला जाणारा अवयव, सफिक्स म्हणजे शब्दाच्या शेवटी जोडला जाणारा अवयव. कसा 2 मिनिटाचा चालतो. हा शब्द आहे पहा हॅपी, त्याच्या अगोदर अन जोडला हा जरा प्रीफिक्स, शब्दाच्या अगोदर प्रीफिक्स हॅपीचा आणि हॅपीचा. राईट. मग हॅपीनेस शेवटी जोडला तर सफिक्स. आता ऍडजेक्टिव्हला ज्या वेळेला एलवाय प्रत्यय लागतो त्यावेळेला त्याचं ऍडव्हर्ब मध्ये रूपांतर. ओके. आणि मग ते तुम्हाला 4 शब्द दिले की आपण कुठली बरोबर आहे कुठली चूक आहे असंही म्हणतील, किंवा याचा ऍडव्हर्ब फॉर्म काय, याचा ऍडजेक्टिव्ह फॉर्म काय, याचा वर्ब फॉर्म काय, याचा नाउन फॉर्म काय, असा प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेला सुरू कसा असतो. कॉन्ट्रॅडिक्शन नाउन आहे, कॉन्ट्रॅडिक्ट वर्ब आहे, कॉन्ट्रॅडिक्टरी हे ऍडजेक्टिव्ह आहे, कॉन्ट्रॅडिक्टरीली हे ऍडव्हर्ब आहे. ओके. क्लिअरन्स नाउन आहे, क्लिअरिफाय वर्ब आहे, क्लिअर ऍडजेक्टिव्ह आहे, क्लिअरली काय आहे, क्रियाविशेषण आहे म्हणजे ऍडव्हर्ब आहे. असं ते तुम्हाला शिकावं लागतं. प्रिस्क्रिप्शन नाउन आहे, प्रिस्क्राइब वर्ब आहे, प्रिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, प्रिस्क्रिप्टिव्हली ऍडव्हर्ब आहे वगैरे वगैरे. असा तो एकंदरीत तुम्हाला काय असतो वर्ड फॉर्मेशन. तुम्हाला शेकडो वाक्य शेकडो शब्दाच्या हातात आणले घ्यावे लागतात. तुम्ही प्रिफिक्स आणि सफिक्सचा स्वतंत्र अभ्यास करून जर यांच्या नादी लागला तर तुमचं टेन्शन जास्त वाटतं. ज्याला तुम्ही शब्दांशी असं डिलिंग करता देन यू कम टू नो की शन, मेन, नेस हे सफिक्स लागल्यानंतर नाम तयार होतात है ना. वाय डॅश वाय, त्यानंतर डॅश बीई है ना, त्यानंतर डॅश फुल अशी सफिक्स लागल्यानंतर विशेषण तयार होतात. डॅश एलवाय सफिक्स लागल्यानंतर क्रियाविशेषण तयार होतं. कशाने समजून घ्यायचं, प्रॅक्टिसने शब्दांशी डिलिंग करायचं. मग तुम्हाला फॉर्मेशन ऑफ ऍडव्हर्ब वरती प्रश्न आहे. पुढे आहे पहा कंजंक्शन. कंजंक्शन मध्ये काय प्रश्न आहे पहा. कंजंक्शन मध्ये सिलेबस काय. देयर आर 2 टाइप्स ऑफ कंजंक्शन्स, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. पुन्हा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन 4 प्रकारचे आहेत. पहिला आहे क्युम्युलेटिव्ह ऑफ ऑपरेटिव्ह कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, दुसरा आहे ऍडव्हर्सेटिव्ह कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, तिसरा आहे डिसजंक्टिव्ह ऑल्टरनेटिव्ह कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, चौथा आहे इलेक्टिव्ह कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. मग येतं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. त्यामुळे तुम्हाला लिस्ट ऑफ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे तिची लिस्ट जी आहे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. मग टॉपिक येतो कोरिलेटिव्ह कंजंक्शन, म्हणजे कंजंक्शन्स विच आर युज्ड इन पेयर्स ओके आर कॉल्ड ॲज कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स. म्हणजे हरे आला म्हणजे कोण येतो, हरे आला म्हणजे कोण येतो, हरे आला म्हणजे कोण येतो, नारे माहित नाही. सोमे आला म्हणजे कोण येतो, गोमे है ना, तो तिथं आहे म्हणजे ती म्हणजे नाही शेवट पुल्लिंग चालू आहे त्याचा मित्र काय हरे नारे सोमे गोमे स्त्रीलिंग पण आहे. तर कुठली कंजंक्शन्स आहेत कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स. ओके. मग both dash and not only dash but also not dash but though dash yet as dash so such dash that so dash that no sooner dash than hardly dash when scarce dash when barely dash when यावरती परीक्षेत प्रश्न असतो. ओके. पुढचा टॉपिक जो आहे तो आहे preposition. In English there are 2 types of prepositions. Number 1 is simple preposition, number 2 is compound preposition. Under the title of simple preposition, you have to study only 54 prepositions. किती आहेत फक्त preposition? 54 आहे. आता लक्ष द्या कसं का. My hand is on his head. Right? On car. On car. स्पर्श आहे आणि तो कसा आहे स्थिर आहे. राईट. आता स्पर्श नसेल, लंब रेषेवरती असेल, माय हँड इज ओव्हर हिज हेड. राईट. लंब रेषेवर असेल, अंतर जास्त असेल, माय हँड इज अपॉन हिज हेड. तिथं परीक्षेत चित्र असतं असं डोकं हात प्रॉपर प्रिपोजिशन देवाचं नाव घेऊन. हे झालं vocational knowledge. So there are 2 types of knowledge. One is bookish knowledge, one is practical knowledge. And you must have practical knowledge by dealing with preposition. So preposition is supposed to be most complicated part of English grammar according to the grammarians. According to the use of native speakers, okay, certain rules have been framed for using the prepositions.
नेटिव्ह स्पीकर जसा वापर करतो त्यानुसार त्याचे नियम बनलेले आहेत आणि प्रिपोजिशनवर सेट्स मध्ये तुम्ही अभ्यास करावा लागतो. तुम्ही समजा एटी ॲट प्रिपोजिशन घेतला आणि त्याचा अर्थ मराठीत पहिला लाकडे इकडे तिकडे चोहीकडे आणि तुम्ही त्याचा वापर करायला जर गेला तुम्ही केव्हाही प्रिपोजिशन्सला जाणू शकत नाही. कसं पहा, लक्ष द्या. रिंग आहे. The ring is in my finger, on my finger, into my finger, on my finger, over my finger. Yes, Krishna? Into my finger. Right now. Right? Cell phone there? So this is cell phone, right? The cell phone is in my pocket. एक वस्तू दुसऱ्या वस्तूच्या आत असेल तर काय ना? एक वस्तू दुसऱ्या वस्तूच्या आत जात असेल तर into. मग तिथं काय केलं जातं असं चित्र दिलं जातं. कार्यालयात चाललं, आत चाललं, काय असेल ऍप्लिकेशन मेथड इज हाऊ टू आयडेंटिफाय दॅट दिस इज द करेक्ट प्रिपोजिशन दॅट वी हॅव यूज्ड हियर. ओके, इफ यू चेंज द प्रिपोजिशन यू कॅन चेंज द मीनिंग ऑफ द सेंटेन्स. पहा, ब्राउन शर्ट मधला माणूस आहे त्याच्या जॅकेट. यस, the boy in the brown shirt is my student. या वाक्यात त्याच्या अंगात शर्ट घातला ना, याच वाक्यात अंगात शर्ट काढायचं ना. The boy in the brown shirt is my student. इन म्हणजे मी आता अंगात हातात मी बनला होता शर्ट हातात आला, अंगात पांढरा शर्ट आहे. If you change the preposition, you change the meaning of the sentence. मग असं वाक्य परीक्षेत नसतं. आता हे घेऊ वाक्य, हे राहिलं क्रिया झाली. The ring is इन म्हणल्यावर ते कापावं लागेल, आत अंगठी घालावी लागेल आणि मग शिवावं लागेल. काच लावावं लागेल. दिसायला अंगठी आहे, इन आहे का ऑन आहे? ऑन आहे. The ring is on my finger. Right? आता हे बघा, the chain is in my neck का on my neck? इन म्हणल्यावर असेल तर कापावं लागेल, काच लावावं लागेल आणि मग आत टाकावं लागेल. इन का ऑन? आता बघा, त्यांच्या कानात काहीतरी आहे. ही इन आहे का ऑन आहे? ऑन. इन म्हणल्यानंतर आत बोलावं, त्याचा एक भाग आहे, बाकी सगळा भाग ते वरती आहे. इथं लक्षात. मग बेसिकली बघा, there is a clock in the wall का on the wall? है ना? ती घड्याळ जर असं असेल, भिंतीला स्पर्श नाही, असंच आहे, लटकते, तर तुमच्या माझ्या साहित्य हॉलमध्ये तुम्ही जाणार नाही, हॉन्टेड प्लेस म्हणतात. म्हणजे हे लॉजिक असतं की बाबा हे स्पर्श करून तिथे असेल. हे लॉजिक वापरून तुम्हाला ऑन वापरावं लागतं. लक्षात येतं. समजा पहा की वाक्य आहे प्रेपोजिशन, a bird sat. बोला काय? use the suitable preposition, fill in the blank, choose correctly. On a tree. So in a tree. तुम्हाला मगाच म्हणतो, जे वाक्य फार सोपं दिसतं तेच फार घातक असतं. आता ऑन म्हणजे होतं काय? पहा, हे झाड आहे ना, ते डायनोसॉरच्या काळातला पक्षी. उठल्यावर कळालं खाली काय होतं? झाड. ऑन अख्ख्या झाडावर बसतो का? प्रभांजन बसतो. ऑन ए ब्रांच, इन ए ट्री. ब्रांच इन असती ना, त्यामुळे ऑन ए ब्रांच, इन ए ट्री. आणि जर तुम्ही ऑन म्हणला तर ते उठल्यावर करते है ना, काय होतं? खाली झाड होतं. लक्षात. असं वाक्य. आता लक्ष द्या, he was in bed, on bed, into bed, on bed, at bed. In bed. In bed. Why? In bed. Sir, I have studied in my class that here. What is the support? You have studied. What is the support?
So in grammar, for everything there is a support. Without support, there is no grammar. You never asked your teacher, what is support? No sir, I asked but he refused. What is it? Probably he does not know. He does not, sir? That is the meaning. He does not know. Yes. Answer is quite correct. He was in bail. You cannot say on bail. Right? Then what is support? If you say on bail जर बोललं तर याचा अर्थ असा होता बघा. ते झाड आहे, चांगलं बोल आहे. कुठल्या अर्थात खाली गादी झाड आहे. इन बेल का म्हणतात मला. या रचनेला वेळ आज इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आल्यामुळे मॉस्किटो रिपेलेंट्स आल्यामुळे आपण मॉस्किटोज लावतो. बेड असं असायचं की याच्यामध्ये बाग लावायची सोय असायची आणि यावरती मच्छर लागले आहे ना. आणि ही रचना अशी असते पूर्वीपासून बेड अशी रचना मच्छर गावी लागली बघा. आणि मग ह्या रचनेच्या तो आतमध्ये जातो आणि झोपते बघा. झोपले म्हणून ते इन बेड आहे ऑन मॅट्रेस आहे. गादी स्पर्श कुठे असतो त्याचा गादी ना त्याला मॅट्रेस म्हणतात. इन बेड का म्हणतात कळालं पण नाही कळालं. असा छोटासा टॉपिक आहे 54 पोझिशनचा. पुढचा आहे इंटरजेक्शन. उद्गारवाचक अवयव केवल प्रयोगी अवयव. It's a word that is uttered quite spontaneous and suddenly, okay, to give reaction to an incident. समजा तुम्ही असा हात लागला काय म्हणणार मी बापरे का हा लागल्यानंतर काय म्हणणार ऐक. मग ऐक का बोलायचं असतं. अचानक बोलते माणूस विचार करून बोलतो का आलास गेलास तरी चालेल है ना. आता हाय आलास बघा त्याचा अर्थ आहे अरे आलास ही सगळे अरे जिवंत ही इज डी ओके. आलास इज डी अरे वागला तो वाईट गोष्ट आहे. मग ते तुम्हाला विचारतात अच्छा he has come. What does the underlying word indicate in the sentence? Fear, silence, anger, joy. काय करते हातचा ज्याला माहित नाही त्याचा पंचा है ना. It indicates joy. तुम्हाला कोणीच वाटतं हातचा we won the match. They will never read this kind of sentence. If you read the sentence here we won the match, then everybody comes to know that it indicates joy. Hooray, we lost the match. Or hooray, we won the match. Hooray, we won the match. But boom, shot, fire. Might take interjection. Hush. Well, welcome curiosity indicated. Good morning. Hi, hello. Okay? तुम्ही प्लॅन करून म्हणता एखाद्याला भेटल्यानंतर लगेच म्हणता गुड मॉर्निंग किंवा हाय किंवा हाय म्हणता की नाही. तो इंटरजेक्शन आहे. मग तो काय इंडिकेट करतो ग्रीटिंग इंडिकेट करतो असा प्रश्न त्यावरती असतो. ओके. इथे सिलेबस संपत नाही. त्यानंतर आहे ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस. कर्म हा 8 काळ. An object has 8 tenses. A subject has 12 tenses. Again here in passive voice you have to study
Yes, no question, double question, command, request and impersonal passive. मग पुढचा जो सिलेबस आहे स्पीच, डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच. 4 प्रश्न यामध्ये परीक्षेमध्ये असतात. डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच. ओके. त्यानंतर तुम्हाला इथं सेंटेन्स स्ट्रक्चर, the sentence मध्ये इथे तुम्ही शिकताय there are 4 types of sentences. Number 1, assertive or declarative sentence. Number 2, imperative sentence. Number 3, interrogative sentence. Number 4, exclamatory sentence. Sentence structure मध्ये पुन्हा तुम्ही 4 वाक्य प्रकार शिकतात. Simple sentence, compound sentence, complex sentence, compound complex sentence. Correct? त्यानंतर तुम्हाला एक क्लॉजेस. Sentence structure मध्ये तुम्ही पाहता की in a complex sentence you get one or more than one subordinate clause and one main clause. So subordinate clause plays the role of the noun, adjective and adverb in the sentence. So there are 3 kinds of subordinate clauses. Number 1 is noun clause, number 2 is adjective clause, number 3 is adverb clause. But noun clause मध्ये तुम्ही शिकता की noun clause 6 प्रकारचे आहेत. किती प्रकारचे? Number 1 subject of the verb, number 2 object of the verb, number 3 complement of the verb, number 4 object of the preposition, number 5 in opposition to a noun or pronoun, number 6 nominative factors. Adjective clause 2 प्रकारचे. Number 1 introduced with relative pronoun, number 2 introduced with relative adverbs. Adverb clause फक्त 9 प्रकारचे. किती प्रकारचे? फक्त 9 प्रकारचे. Adverb clause of time, adverb clause of place, adverb clause of manner, चौथा आहे adverb clause of degree or comparison, पाचवा आहे adverb clause of cause or reason, सातवा आहे adverb clause of purpose, सातवा आहे adverb clause of result or consequence, आठवा आहे adverb clause of condition, नववा आहे adverb clause of concession or supposition. असा क्लॉजेसचा प्रकार आहे. तो तुम्हाला क्लॉज आपल्याला देतात आणि विचार what does it indicate? Time, place, manner, purpose. Then again you get puzzled. Where are the words that you have studied in adverb clause? असा तुम्हाला प्रश्न असतो क्लॉजेस. मग बेसिक सेंटेन्स लागला आहे. सिलेबस फक्त तुम्हाला सांगतोय. तुमची इच्छा झाली म्हणून सिलेबस नाही तर मी डायरेक्ट सिलेबस शिकवायला सुरुवात केली असते. जितका होतो तितका एका दिवसात. बेसिक सेंटेन्स पॅटर्न यामध्ये शब्दांचा जो क्रम असतो किंवा वाक्य जे असतात ते 7 प्रकारचं असतं. कसं असतं शब्दांचा क्रम? पहिला जो प्रकार आहे एनबी, दुसरा आहे एनबीएन, तिसरा आहे एनबीएनएन, चौथ्यातला पहिला आहे एनबीएन, चौथ्यातला दुसरा आहे एनबीएन ऍडजेक्टिव्ह, पाचवा आहे एनएलबीएन, सहावा आहे एनएलबी ऍडजेक्टिव्ह, सातवा आहे एनएलबी ऍडवर्ब और ऍडवर्बियल फ्रेज. काय असतं ते नंतर सांग. येतं लक्षात? हे काय असतं? नाउन एज सब्जेक्ट, वर्ब इन ट्रान्झिटिव्ह, नाउन एज सब्जेक्ट, वर्ब ट्रान्झिटिव्ह, नाउन एज ऑब्जेक्ट, नाउन एज सब्जेक्ट, वर्ब ट्रान्झिटिव्ह, नाउन एज इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, नाउन एज डायरेक्ट ऑब्जेक्ट. चौथ्यातला पहिला नाउन एज सब्जेक्ट, वर्ब ट्रान्झिटिव्ह, नाउन एज ऑब्जेक्ट, नाउन एज ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. चौथ्यातला दुसरा नाउन एज सब्जेक्ट, वर्ब ट्रान्झिटिव्ह, नाउन एज ऑब्जेक्ट, ऍडजेक्टिव्ह एज ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. पाचवा नाउन एज सब्जेक्ट लिंकिंग वर्ब, नाउन एज सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. सहावा नाउन एज सब्जेक्ट लिंकिंग वर्ब, ऍडजेक्टिव्ह एज सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. सातवा नाउन एज सब्जेक्ट लिंकिंग वर्ब, ऍडवर्ब और ऍडवर्बियल फ्रेज. समजायचं नाही हे, याला मांडणी करावी लागते. भूक लागली, फार कोरडी भाकर नुसती ताटात आली, चालले जाते का? तसाच तो प्रकार आहे. तुम्हाला माहिती नाही त्यामुळे तुम्हाला सांगते काय आवडतं. अत्यंत सोपं आहे. नंतर आर्टिकलचं काही बोललं नाही. आर्टिकलचे वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब्स असतात. काय असतात? ऍडजेक्टिव्ह असतात आणि ऍडवर्ब्स असतात. त्यामुळे या प्रॅक्टिकली आर्टिकलचा अभ्यास केला जातो. किती प्रकारचे आर्टिकल्स आहेत इंग्रजीमध्ये? कुठले 3 प्रकारचे? इनडेफिनिट आर्टिकल्स, डेफिनिट आर्टिकल्स आणि झिरो आर्टिकल्स. इनडेफिनिट आर्टिकल्स 2 प्रकारचे, द आणि अनडेफिनिट आर्टिकल आहे द, आणि झिरो आर्टिकल दॅट मीन्स ओमिशन ऑफ आर्टिकल्स वेअर वी कॅनॉट यूज आर्टिकल्स. होते स्पष्ट?